नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, कालच्या वाचनात आपण भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन यातील विशुद्धी मार्ग हा भाग पाहिला. त्यात भगवंतांनी सांगितले की जीवन जगताना काही आदर्श म्हणजेच काही मापदंड आपल्या समोर असणे नितांत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला काय करावे व काय करू नये किंवा काय चांगले व काय वाईट यात भेद करता येतो. म्हणून मापदंडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून बुद्धांनी जे तत्वे सांगितले त्याचे पालन करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. भाग 4, भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, त्यातील अष्टांगिक मार्ग किंवा सदाचरणाचा मार्ग. भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंगे आहेत. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मा दिठ्ठी म्हणजेच सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजक हो, सर्वप्रथम जग ही अंधार कोठडी असून मनुष्य हा त्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला काहीही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हेही दिसत नाही. दीर्घ काल अंधार कोठडीच्या ह्या अंधारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटत आहे. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की हा उद्देश पूर्ण होऊ शकेल. ज्यांचे डोके केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते, केवळ एवढाच की त्यांना दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील की अंधारासारखी कोणती तरी एक वस्तू आहे. अशा प्रकारे ज्यांची आकलन शक्ती स्वभावतः सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात एक बल आहे, एक शक्ती आहे जिला संकल्प शक्ती किंवा इच्छा शक्ती म्हणतात. जेव्हा योग्य हेतू किंवा आदर्श निर्माण होतात तेव्हा या इच्छा शक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील करता येते. माणसाला जर एवढाचाही प्रकाश मिळाला की तो पाहू शकेल की त्याने आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो की ती त्याला बंधन मुक्त करू शकते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल. हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेने आपल्याला आपल्या मनास नेण्याची आपली इच्छा असेल त्या दिशेने आपण त्यास नेऊ शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते तिला ते नष्टही करू शकते. मन आपल्या कृतीस नष्ट भ्रष्ट देखील करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळल्यास त्याला ते बंधन मुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे, परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे. अविद्येचा अर्थ असा आहे की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे ही उदात्त सत्य न समजणे. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने मिथ्या दृष्टीपासून मुक्त व्हावे. निसर्ग नियमांविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.
सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाने अशा मिथ्या धारणांपासून मुक्त व्हावे ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व जी केवळ काल्पनिक अनुमाने आहेत. सम्यक दृष्टीचा हेतू आहे की माणसाचे मन स्वतंत्र आणि विचार स्वतंत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल